हे गाईस नमस्कार, आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस आता मी मस्त आंघोळ केली गाईस आणि नवरात्रात त्यांना मस्त डोकं धुतलं गाईस आणि मस्त वाटते गाईस गार गार. आणि आता रोहित बनवणार आहे गाईस मेथीचे पराठे. किती वेळ लागेल रे? होय छोटू, अर्धा तास. पिठाचं देव काढू कुठे आहे? हिला पिठाचं काढून देतो गाईस, पीठ पाहिजे. कुठं आहे रे? याच्या अंदर आहे का? नाही रे, ते बाजूला ते बरोबर पॅक कर. हा ते तिथं ठेवू नये पिठाचं, ते घेऊन ये. ओके पिठाचं. ये बात चलो. तो गाईस ताई तर मेथीची पराठे बनवत आहे गाईस. ताईनं मला जेवण वाढून दिलं आहे गाईस. जेवणामध्ये गाईस खिचडी आहे, दुपारची मसाला वांगीची भाजी आहे गाईस आणि चपाती आहे. सो जेवण करतो, जेवण झाल्यानंतर भेटतो, आपण बोलू गाईस. माझं तर जेवण झालं आहे गाईस आणि मी वॉच पण आता चार्जिंगला लावली आहे. ही अनन्या ताईनं दिली होती पप्पाला गाईस. सो खूप दिवस झाली बंद होती वॉच, पण चार्जिंग काय होत नाही याची. काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. घडीचा प्रॉब्लेम आहे की चार्जरचा प्रॉब्लेम आहे, आय डोंट नो. बघू आता का बरं नाही होते. थोड्या वेळ लावून ठेवू असं, तिला होणार ती थोड्या वेळात चालू. आणि इकडं रोहिणीताईचे झाले वाटते पराठे. झाले का रे? मस्त पराठे बनवले. जेवण घे ना. आज काही काढायला भेटलंच नाही यायचं ब्लॉग काढायला, म्हणजे 5-6 दिवसापासून भेटतच नाही मला ब्लॉग काढायला. टॉपिक नाही सुचत, काही नाही सुचत. त्यामुळे कूलरमध्ये पण पाणी वगैरे भरलं आहे गाईस. ओके, हे इथं माहीत पडते गाईस किती पाणी आहे म्हणून. हां, गाद्या वगैरे टाकायचं आणि झोपून जायचं गाईस. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू गाईस लवकरच. उद्या काहीतरी स्पेशल आहे आणि उद्याचा राहील थोडा मोठा ब्लॉग. तो तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की बघा गाईस की उद्याच्या ब्लॉगमध्ये काय राहणार, काय राहणार, कुठे जाणार मी, तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. सस्पेन्स आहे गाईस तुमच्यासाठी, तो सस्पेन्स तुम्हाला उद्या माहिती पडणार. आणि कमेंट करून नक्की सांगा गाईस आमची थार कशी वाटते, साऊंड बार कसा वाटते, टी व्ही कसा वाटते. बॅक साईडला पण स्पीकर आहे. माझा ब्लॉग बघितला असेल गाईस बड्डेचा, की मी स्पीकर घेतला होता गाईस साऊंड बार. मी पहिले इथं होतो गाईस डॉमिनोजला कामाला. डॉमिनोजचे पैसे जमा करून 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 हा स्पीकर घेतला आहे गाईस. खूप मेहनतीचा स्पीकर आहे गाईस आणि खूप इच्छा होती गाईस की घेणार म्हणून. सो घेऊन टाकला. आणि हा लॅपटॉप पण आहे गाईस माझ्यापाशी. याच्यामध्ये खूप डाटा आहे गाईस माझा. माझे फोटो आहे जुनेवाले, फॅमिली फोटो, मित्रांसोबतचे फोटो. आणि हे आमचे घरचे फ्रेम, ती माझी फ्रेम, फॅमिली फ्रेम, अनन्याताईची गोल्डन बटनची फ्रेम, आणि हे आमच्या तिघांची फ्रेम. अजून लावायचं आहे गाईस मला फ्रेम, बट जागा कुठं आहे की अजून लावू मी. ह्या साईडला जागा आहे बट बघू आता. ही वॉल पण खाली आहे, ही वॉल पण खाली आहे. इथं एक नाहीतर 2 फोटो लावावं लागेल. बट मला बेडरूममध्ये मेन महत्त्वाचा फोटो लावायचा आहे गाईस. बनवतो लवकरच फोटो. तो फोटो भेटला ना मजा येणार गाईस. तो फोटो बनवणार आणि तो इथं लावणार नाहीतर इथं लावणार. आणि हा कृष्णा बघा गाईस, कधी झोपतो कधी उठतो, असं काम आहे कृष्णाचं. सो गाईस आजच्या ब्लॉगमध्ये काही नाही होतं, असंच मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्यासोबत. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू दे. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि उद्याचा मोठा ब्लॉग राहणार आहे, मी आत्ताच सांगून देत आहे गाईस तुम्हाला. तर आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.